मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. आजपर्यंत लोक जी गोष्ट खाजगीत बोलत होते ती गोष्ट राहुल गांधी यांनी पब्लिकली लोकांच्या समोर बोललेली आहे. काल एका कार्यक्रमामध्ये राहुल गांधी असं म्हणाले की हे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ना, ही काही खूप मोठी समस्या नाही आहे. ये एक गुब्बारा आहे, हा एक फुगा आहे, फुगवलेला फुगा आहे, पूर्ण एक खूप मोठा शो आहे आणि फक्त शो आहे, या शोमध्ये काहीच दम नाही आहे. अशा वाक्यात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय आहे याचं सिक्रेट सांगितलं. राहुल गांधी म्हणतात मी हे कशाच्या बळावर सांगतोय, तर मी काय बातम्यांमध्ये ऐकलं, व्हिडिओ ऐकले किंवा दुरून दुरून पाहिलं असं नाही. मी त्यांना प्रत्यक्षात जवळून भेटलेलो आहे. आता कारण की लीडर ऑफ अपोजिशन झाल्यामुळे काही बैठकी असतात. आपल्या संविधानाने ही चौकट घालून दिलेली आहे की काही ठिकाणी लीडर ऑफ अपोजिशनला बोलवणं गरजेचंच असतं. त्यामुळे मग यांच्या बैठकी झालेल्या आहेत गेल्या 1-2 वर्षांमध्ये. तेव्हा राहुल गांधी म्हणाले की मी त्यांना असं खूप जवळून पाहिलेलं आहे आणि तुम्ही हे फोटो जरी पाहिले तरी तुमच्या लक्षात येतं की या फोटोमध्ये ज्यांच्याकडे सत्ता आहे ते नरेंद्र मोदी. तुम्ही बघा त्यांच्या म्हणजे एकदम सिरियस असे बसलेले, असं वाटतं काहीतरी भीती आहे त्यांच्या मनात किंवा एकदम सामान्य माणूस काहीतरी बाबा खूप लपवलेलं आहे, खूप दाबलेलं आहे मनात असं दिसत होतं. आणि हे विरोधी पक्षात असून सत्ता यांच्याकडे नसून गेले 10 वर्ष राहुल गांधी एकदम कूल आहे, हसत मस्त बसलेले आहे, लाईट की बाबा मला काही भीती नाही आहे. तुमच्याकडे असेल सत्ता, मला भीती नाही आहे, मला काहीच गमवण्याची भीती नाही आहे, असा भाव राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. आणि राहुल गांधींनी याच्या नंतर पण 1-2 भेटी घेतलेल्या आहे, तेव्हा जवळून ते पाहिलं. आणि असं होतं ना की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल ऐकलेलं असतं तेव्हा आपल्याला खूप भारी काहीतरी वाटलेलं असतं, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात त्यांना भेटता इवन 5 मिनिटात पण तुम्हाला एखाद्या व्यक्तीमध्ये खरंच प्रॉब्लेम आहे असं समजू शकतं. तर राहुल गांधींनी जवळून भेटल्यामुळे जेव्हा एकदम जवळून नजरेला नजर भिडवायची वेळ येते तेव्हा समोरची व्यक्ती नेमकी काय आहे, किती नजर भिडवू शकते, किती मोकळेपणाने बोलू शकते, किती मोकळं हसू शकते, ह्याच्यावरून लक्षात येतं की हे काय आहे एकंदर पर्सोना. तर राहुल गांधी यांनी सांगितलं की मी भेटलेलो आहे, तुम्ही नका काळजी करू. आत्तापर्यंत मी भेटलो नव्हतो, पण मी भेटल्यानंतर गॅरंटीनी सांगतो की हा एक शो आहे, फक्त शो आहे, ज्याच्यात काहीच दम नाही आहे, ठोस काहीच नाही आहे. आणि राहुल गांधी यांनी जितक्या कॉन्फिडेंटली हे बोललेलं आहे ते पाहून लोकांना फार भारी वाटलंय. राहुल गांधी बघा काय म्हटलेत. नरेंद्र मोदी कोई बड़ी प्रॉब्लम नहीं, ये जो मीडिया वाले हैं इन्होंने बना रखा है, इसका गुब्बारा बनाया, कोई प्रॉब्लम नहीं. पहले तो मैं मिला नहीं था, अब 2-3 बार मैं मिल भी लिया हूं, बात समझ गया हूं मैं, कुछ नहीं उसमें. शो पूरा शो है, दम नहीं है, बता रहा हूं. आप लोग मिले नहीं हो, मैं मिला हूं, बैठा हूं कमरे में. तर पूरा शो है, कोई दम नहीं है उसमें. हा जो राहुल गांधी यांच्या सांगण्यातला हा जो भाव होता, हा जो कॉन्फिडन्स होता, लोकांना प्रचंड आवडलाय. लोक म्हणाले की येस, हेच आम्हाला ऐकायचं होतं, हेच आमच्या मनात आहे, हेच अनेकांच्या मनात आहे. हे आम्ही असं पडद्यावर कोणीतरी बोलतंय असं फार कमी ऐकतो. आणि आज राहुल गांधींनी डायरेक्टच सांगितलेलं आहे की शो आहे ज्याच्यात दम नाही आहे. आणि हे खरं आहे, हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये काही या पुराव्यांच्या आधारे दाखवणार आहे, सांगणार आहे की हे कशावरून म्हणतायत आणि खरंच तसं आहे. तर हा शो आहे असं का म्हटलं आहे, तर जेव्हा एखादी व्यक्ती खरोखर स्ट्रॉंग असते, एखाद्या व्यक्तीमध्ये खरोखर ते गुण असतात जे या देशाला पुढे नेण्यासाठी आवश्यक असतात, या देशाच्या तळागाळातल्या जनतेचं कल्याण करण्याची ज्यांच्या मनामध्ये खूप मनीषा असते ना, अशी जर व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीला इतक्या आपल्या जाहिरातींवर खर्च करावा लागत नाही. अशा व्यक्तीला मी डिग्री दाखवणार नाही असं म्हणावं लागत नाही. किंवा अशा व्यक्तीला जेव्हा 2 मिनिटासाठी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची असते तेव्हा टेलिप्रॉम्प्टरवर बोलावं लागत नाही. अशी व्यक्ती जेव्हा प्रश्न उत्तराची वेळ येते अमेरिकेमध्ये तेव्हा हातामध्ये कागदाची चिठ्ठ्या घेऊन जाते आणि हा मात्र बिना चिठ्ठ्याचा इथे आहे. तर ह्या व्यक्तीमध्ये खरंच काही दम नाही आहे. आणि आता हे सगळे जे मी तुम्हाला दाखवलं थोडं डिटेल बघूया. तर नरेंद्र मोदी जेव्हा सुरुवातीला पंतप्रधान झाले तेव्हा मी म्हणते आपल्यापैकी प्रत्येकापर्यंत या गोष्टी आल्या असतील की ते 4 तास झोपतात, 18 तास काम करतात, लोकांशी सतत बोलत असतात, त्यांचं संघटन कौशल्य खूप चांगलं आहे, त्यांना देशाबद्दल प्रचंड तळमळ आहे, देशासाठी ते काहीही करू शकतात. अशा सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या, मीडियावाल्यांनी त्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या. या गोष्टी ऐकून मलासुद्धा एकेकाळी असं वाटलं होतं, वाह किती भारी माणूस आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभलेला आहे. नंतर कळलं, म्हणजे पहिले 2-4 वर्ष तर मला काही असं वाटलं नाही. मी म्हटलं देऊया यांना 4 वर्ष.
पण 5व्या वर्षी 6व्या वर्षीपासून जेव्हा ते सगळं यायला लागलं, शेतकरी आंदोलन झालं, त्याच्यानंतर तर अजून गोष्टी कळायला लागल्या आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, जे आपल्याला ऐकवलं गेलं होतं ते सगळं खोटं होतं. 1001% खोटं होतं. ते शेळीच्या अंगावर वाघाचं कातडं पांघरलं तर जे दूरच्या माणसाला वाटतं ना हा वाघ आहे, आणि जवळ गेल्यावर कळतं की अरे ही तर शेळी आहे, हलू पण शकत नाही आहे. ते तसंच मला सुद्धा झालं. मला सुद्धा असं झालं की हे पांघरले वाघाचं कातडं पण दम नाही आहे यांच्यामध्ये. आता उदाहरणार्थ सांगते, ह्यांनी ही जे काही यांच्यामध्ये दम आहे हे कशाच्या बळावर सांगत आहेत, तर सगळं मीडियानी हे सगळं आपल्याला सांगितलं. सगळे वृत्तपत्रसुद्धा किंवा सगळे जे काही प्रिंट मीडिया आहे किंवा डिजिटल मीडिया आहे किंवा वेगवेगळे चॅनल आहे, या चॅनलवाल्यांनी सतत या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्या. आणि या चॅनलवाल्यांना असं का सांगावं वाटलं, कारण की त्यांना ते करण्यासाठी पैसा दिला गेला. सुरुवातीला भाजपने खूप पैसा याच्यामध्ये ओतला. आता नरेंद्र मोदी यांची अशी पर्सनॅलिटी तयार करा असं खुद्द तो किशोर जो आहे, काय म्हणतात त्याला, प्रशांत किशोरनी ही सगळं केलेलं आहे. तो पहिल्यांदा त्यांचा PR हेड होता आणि तो आता बाहेर पडला आणि त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला आणि मोदींच्या विरोधात तो बोलत असतो. पण प्रशांत किशोरनी हे सगळं सिक्रेट सांगितलं की आम्ही भाजपला कसं निवडून दिलं. तर प्रशांत किशोर म्हणाला की काय नाही, ते गुजरातचे मुख्यमंत्री आधीच होते, तर आम्ही ठरवलं की त्यांना आपण लार्जर दॅन लाईफ करायचं. म्हणजे काय की लोकांना हे सांगायचं की अरे हा माणूस खूप भारी आहे, हा माणूस खूप काम करतो, हा झोपत नाही, 4 वाजता उठतो, व्यायाम करतो, रोज योगासनं करतो, रोज ध्यान करतो. असं सगळं आम्ही म्हटलं की कहाण्या तयार केल्या, छोटे छोटे व्हॉट्सअपवरचे मेसेज केले, लोकांना हे लिहायला टाईप करायला कामं दिले, लोकांना पैसा दिला की हे तुम्ही लिहा, लोकांना इमेज तयार करायला पैसे दिले, लोकांना कार्टून करायला हे दिलं, लोकांना तशा स्टोरी आम्ही मीडियावाल्यांपर्यंत पोहोचवल्या. मीडियावाल्यांना पण सांगितलं की हे सांगत राहा की हा माणूस खूप भारी आहे. आणि नंतर हे असं जेव्हा सगळीकडे सगळेजण ऐकायला लागले तेव्हा त्यांना असं वाटलं लोकांना की अरे हो असंच आहे. हे प्रशांत किशोरनी सांगितलं की हे आम्ही तयार केलेला आहे, एक मॉडेल तयार म्हणजे तयार केलेल्या या सगळ्या कहाण्या, ज्या कहाण्यांवर अजूनही लोक विश्वास ठेवतात, अजूनही लोक त्याच्यातून बाहेर आले नाही. माझं भाग्य की मी बाहेर आली. आणि कारण मग मी खरं पाहायला लागली, कारण माझ्या डोक्यात ते धर्माचं भूत घुसलं होतं. मला वाटत होतं नाही धर्म खतऱ्यात आहे, वाचवायला पाहिजे. नंतर कळलं की हा माणूस अप्रामाणिक आहे. अप्रामाणिक माणसाला कसं काय आपण विश्वास ठेवायचा, तो धर्म वाचवेल कशावरून. माझ्या धर्मामध्ये सत्य, प्रामाणिकपणा, सत्यम शिवम सुंदरम ही तत्त्व सांगितलेली आहे. आणि हेच तत्त्व जर हा माणूस पाळत नसेल, ह्याला कशाला मी म्हणू की हा धर्म वाचवतोय. आणि हे सगळं पाहून मी बाहेर निघाली. आता हे बघा, नरेंद्र मोदी ही बातमी बघा काय आहे. मोदी गव्हर्नमेंट स्पेंट ओव्हर 3000 crore ऑन ॲडव्हर्टाइजमेंट सिन्स 2018. म्हणजे 18च्या आधीचे तर 4 वर्ष सोडून द्या, 18 नंतरच 23पर्यंत 5 वर्षात 3000 कोटी ॲडव्हर्टाइजमेंटवर खर्च केले आहे. ॲडव्हर्टाइज म्हणजे स्वतःचे मोठे मोठे फोटो, जे ते सगळीकडे बॅनर तुम्हाला दिसतात. याच्या आधी तुमच्या आईबाबांना विचारा, तुमच्या आधीच्या जनरेशनला विचारा, कधी कोणत्या नेत्यांचे इतके फोटो बसवर, टॅक्सीवर, तुमच्या त्या राशनच्या बॅगवर, कोणत्या शाळेच्या बॅगवर, जे काही सरकारी योजना आहे त्या प्रत्येक सरकारी योजनेवर, इवन कोविडचं लस दिली सरकारनी त्याच्यावर पण यांचे फोटो होते. याच्या आधी काँग्रेसनी पोलिओची लस अख्ख्या भारतभरात फुकट दिलेला आहे, 5-5-10. याच्या आधी इतक्या सगळ्या लसी ज्या लहान मुलांना दिल्या जातात, सरकार कधीच त्यांनी फोटो नाही टाकलं ना, स्वतःच्या पक्षाचं चिन्ह टाकलं. पण ह्या माणसांनी फोटो सगळीकडे छापले. हे काय आहे, हे स्वतःची हे करून घेणं आहे. आणि याच्यासाठी 5-5 वर्षात हे बघा इथे 4300 कोटी, हे 2018ची बातमी आहे की हे त्याच्या आधी इतके कोटीचा आकडा आहे. 1-1 कोटी नाही आहे, 4-4, 5-5 हजार कोटी यांनी स्वतःची ॲडव्हर्टाइजमेंटवर खर्च केला. मग अर्थातच एखादा माणूस जर का अडाणी असेल, अडाणी म्हणण्यापेक्षा एखाद्या माणसाला खरंच बाहेरच्या जगात काय चाललं हे माहीत नाही, त्याच्यासमोर जर का रोज एक बस येते त्याच्यावर मोदींचा फोटो आहे, त्यांनी कोविड लस घेतली त्याच्यावर मोदींचा फोटो आहे, 4 लोकांनी येऊन सांगितलं अरे तुला माहिती आहे का आपले पंतप्रधान 4 तास काम 4 तास, ते बरोबर होतं, 4 तास झोपतात. त्याला असं वाटेल की हो का, अरे वा किती छान. या अशाच लोकांनी एकमेकांना सांगून याचा एक फुगा असा तयार केला. ते शेतामध्ये बुजगावणं असतं ना, पिके पाखराला वाटतं की इथं माणूस आहे, पण तो माणूस नसतो, आपण तयार केलेला एक खोकळा असतो, त्याच्यात काहीच दम नसतो. सेम तसं आहे नाही, कारण की
हे नुसते माणूस असते ना प्रामाणिक, तर त्यांनी महाराष्ट्रातल्या 14,000 शाळा बंद नसत्या केल्या, उत्तर प्रदेशातल्या 5,000 शाळा नसत्या बंद केल्या, वेगवेगळे स्कॉलरशिप्स त्यांनी बंद नसत्या केल्या, NTSCची परीक्षा बंद नसती केली, नॅशनल सायन्स काँग्रेस बंद नसती केली, कॉन्फरन्स जी आहे ती. यांच्यात खरंच दम असता तर यांनी डिग्री दाखवलीच ती स्वतःची. हे बघा, डिग्री दाखवता येणार नाही, तिराईतांना दाखवता येणार नाही म्हणे नरेंद्र मोदी यांची डिग्री. का बाबा, विश्वगुरू आहे विश्वगुरू आहे हे स्वतः सांगतात, मग आम्हाला कागद दाखवू द्या ना, म्हणजे दाखवा ना. आणि सत्य असतं तिथे म्हणजे कागद. एखाद्या पोरांनी जर तुम्हाला म्हटलं 12वीतल्या की मी लय हुशार आहे, तर त्याला पहिल्यांदा एक म्हणायचं, बाबू पहिले मला तुझी मार्कशीट दाखव, कारण त्याच्यावर सत्य आहे. नाही दाखवायची आहे डिग्री. आणि काय तर म्हणे हे विश्वगुरू आहे असे यांचे भक्त म्हणतात. हे बघा, प्रेस कॉन्फरन्सला गेले, 3च प्रश्न विचारले होते, त्याच्यात एक कागद इथे समोर नेलेले आहे. हा माणूस कागदाकडे पाहून प्रश्नांची उत्तर देतो, याच्याकडे काहीच नाही आहे. इथे पण भारतात तर प्रेस कॉन्फरन्स घेत नाही, टेलिप्रॉम्प्टरवर प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. हे बघा, यांच्या पुढे टेलिप्रॉम्प्टर नाही आहे. भारतामध्ये त्यांनी गेल्या 11 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही. जर यांच्यामध्ये खरंच जिगर असता, खरंच विश्वगुरू असते आणि खरंच दम असता, तर प्रेसला सामोरे गेले असते. प्रेस कॉन्फरन्समध्ये काय होतं, पत्रकार प्रश्न विचारतात की अरे तुम्ही 15 लाख देणार होते, तुम्ही काळं धन आणणार होते, तुम्ही म्हटले होते डिमॉनिटायझेशन केलं तर काळं धन, काळा पैसा हा टेररिस्टकडे जाणार नाही आणि टेररिस्ट ॲक्टिव्हिटी थांबतील. पण थांबल्या का नाही? दरवर्षी वैष्णोदेवीला झालं, पहलगामला झालं. हे सगळं होतं. हे प्रश्न मीडिया विचारेल म्हणून प्रेस कॉन्फरन्सला सामोरं नाही जात आहे. तुम्हाला माहिती आहे ना, डरपोक लोक नाही उत्तरं देऊ शकत. हे बाहे हे या इलेक्शनच्या 8 दिवस आधी एवढी मोठी जाहिरात लोकसत्ताला पानभर छापली होती, आम्ही हे करू, AIची राजधानी बनवू, 1 ट्रिलियन करू, सोयाबीनला 6,000 भाव देऊ, शेतकऱ्याची कर्जमाफी करू. याच्यातलं काहीच केलेलं नाही आहे. म्हणून सांगते, हे ॲडव्हर्टाइजमेंट करायला मात्र यांनी पूर्ण पैसा लावलेला आहे. आणि हे सगळं करून हे आज इथे बसलेले आहे, गुब्बारा असा फुगवून फुगवून, हवा भरून 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 फुगवलेला आहे. आपल्यापैकी अनेकांच्या ते लक्षात आलं की हा तर फक्त शोबाजी आहे. प्रत्येक ठिकाणी जायचं, आपल्याशी व्यवस्थित फोटो काढायचे, आपल्या आजूबाजूला फार कोणी लोक नसतील, एकदम पोज छान आली पाहिजे. म्हणजे त्या वनतारामध्ये ते प्राणी बघायला गेले तर प्राण्याकडे तोंड पाहून आपण सिंह बघतो की नाही, म्हणजे असं काच आहे, तिकडे सिंह दिसतोय, इथे मोदी आहे, प्राण्याकडे नाही. हे असे बसलेत कारण कॅमेरा म्हणला माझाही चेहरा दिसला पाहिजे आणि ह्याचाही दिसला पाहिजे ना, असं हात लावत आहेत. तर हे काय कशासाठी आहे? हे फोटो काढायचे. मग यांचे अंधभक्त यांना 40 पैसे दिलेले असतात एक पोस्ट करायला, 40 पैसे दिलेले असतात एक कमेंट करायला मोदींच्या फेवरमध्ये. हा रेट आहे. मला भेटलेले अनेक लोक होते त्यांच्या IT सेलमध्ये, नंतर ते सोडले त्यांनी. तर या रेटनी लोक कमेंट करायला लागले, लोक पोस्ट करायला लागले, त्यांना पैसे मिळत गेले आणि असं करत करत ते जे काही आहे ते सगळं पसरवलं, फुगवलं. आणि म्हणून राहुल गांधी यांनी जी हिंमत दाखवलेली आहे ते खरोखर एकदम मला खूप आवडलेली आहे. आत्ता ते विदेशामध्ये गेलेलं आहे. संसदेचं इथं सत्र चाललेलं आहे. संसदेचं सत्र कितीदा होतं हो? वर्षातून 3दा. त्याच्यात पण तुम्ही एका सेशनला 1च दिवस येता आणि नंतर जाता. 2 दिवस आलेत, 2 दिवस येता आणि तुम्ही नंतर विदेशात जाता. हे सेशन तर वर्षभर नसतं ना, वर्षातून 3दाच असतं. काय हरकत होती या सेशनला उपस्थित राहिले असते तर? नाही, ते गेले लंडनला कोणता तर करार करायला म्हणे. करार पुढे ढकलायचा असता. भारताने आतापर्यंत इंदिरा गांधींनी केवढा दम दाखवलेला आहे. विदेश दौऱ्यांमध्ये आजपर्यंत बातमी आहे बघा, 362 कोटी रुपये खर्च केलेत विदेश दौऱ्यांवर. 362 कोटी. आणि शाळा चालवायला यांना पैसे नाही आहे. एवढा विदेश दौऱ्यावर खर्च केला, वेगवेगळ्या देशात गेले. कोणत्या देशात नाही गेले मला सांगा? सगळ्या देशामध्ये ते जाऊन आलेले आहेत. यांनी आम्हाला काय तर पुरस्कार दिला, त्या देशाने काय तर म्हणे कोणतं तरी मेडल दिलं. बातम्या ठीक आहे हो. भारतावर जेव्हा हल्ला झाला, पहलगामचा आतंकी हमला झाला, तेव्हा कोणता देश भारताच्या बाजूने उभा राहिला? कोणताच नाही. एक देशसुद्धा हे म्हटला नाही की भारताने जर का युद्ध केलं तर आम्ही भारताच्या सोबत आहोत. जसं चायना पाकिस्तानला म्हणाला की आम्ही 2 जण मिळून लढू, तसं भारताला कोणीच म्हटलं नाही की मिळून लढू. तिकडून त्यांनी फक्त असे ट्विट केले की भारताचा आतंकवाद्यांशी जो काही संघर्ष आहे त्याचा पाठिंबा आहे. ते पण हे म्हणाले नाही की आम्ही त्यांच्या सोबत आहोत जर युद्ध झालं तर. भारताच्या सोबत असं कोणीच म्हटलं नाही. आणि पाकिस्तानच्या सोबत कोण? चायना. पाकिस्तानच्या सोबत कोण? तुर्की. त्या सगळे मध्य आशियातले देश. अजून जर का खरंच परिस्थिती आली असती तर अमेरिका पण उतरला असता पाकिस्तानच्या सोबत, मी तुम्हाला सांगते.
कारण 2च दिवसात अमेरिकेने पाकिस्तानला लोन, IMFचं लोन जे आहे ते देऊ केलेलं आहे. म्हणजे एवढूसा नाही तो छाटछूट पाकिस्तान, एकतर सगळे टेररिस्ट ॲक्टिव्हिटी तिथे होतात. इतका सगळा बर्बादीला लागलेला देश आहे तो धर्माच्या नावाखाली. या देशाच्या मागे सगळे देश आले, पण भारतासोबत एक पण देश म्हटला नाही की या युद्धात आम्ही लढू. मग काय फायदा तुमचे 362 कोटी तुम्ही त्या विदेश दौऱ्यावर लावून? त्याच्यापेक्षा देशात राहिले असते, 4 शाळा जे लेकरं रडत आहेत बंद करतायत म्हणून त्या वाचल्या असत्या. स्कॉलरशिप तुम्ही ज्या बंद केल्या त्या वाचल्या असत्या. SC/ST OBCंना न्याय मिळाला असता, पण नाही. हे सगळं आहे. अजून खूप डेटा देता येईल. तुमच्याकडे अजून काय माहिती आहे की कशावरून तुम्हाला असं वाटतं की हा एक फुगा आहे, फुगवलेला मीडियाने, त्यांच्या अंधभक्तांच्या टोळीने तयार केलेला फुगा आहे आणि आता तो फुटण्याची वेळ आलेली आहे. खरोखर मी तर म्हणते या देशातल्या लोकांना जेव्हा कळेल की यांच्यात दम नाही आहे, आणि ज्या अर्थी काही लोकांना हे कळलं आहे की मोदीमध्ये दम नाही आहे, तरी त्यांना असं नाही भाजप चांगला आहे. अरे एकंदर त्यांची पॉलिसी बघा. आणि खरोखर या देशाला जर वाचवायचं असेल तर यांच्यापासून आत्ता तरी, जोपर्यंत आज भाजपमध्ये असलेले हे जे सगळे टोळी आहेत ना, सगळे 2 गुजराती आणि 2 गुजराती व्यापारी, ही टोळी जोपर्यंत आहे तोपर्यंत मला नाही वाटत की भाजप या देशाला न्याय देईल. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.